पूर्ण पालक हात माग घे, हात पाठी मागून तो पण हात कंबर दुखतं दोन्ही पाय दुखतं ना. हो टीच पाडीला सोड बाहेर तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या नंतर गॅप आहे. वेट चौथा पाचवा दोन ठिकाणी गॅप आहे. या गॅपला पण तुम्हाला भरपूर दिवस झाले. जसं जसं याच्यात गाडी बाहेर यायला लागली हिनच दबायला लागली मग इकडे काही दुखणार आता हीच नस मांडीत जाते, पोटणीत जाते आणि टाचत जाते. तेच मी इकडे दाबलं, ऐका ना, तेच इकडे दाबलं जातं. उभं जर राहिलं तर दुखणार नाही. इकडे टच केलं का उडं चाललं उडाले. आता यालाच म्हणता सायटिका प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम ऑपरेशनच्या लेवलला गेला आहे. गादी असते ही 50% बाहेर. हे जर तुम्ही आणून 5 वर्ष अंगावर काढलं तर हा डावा पाय सुकायला लागेल. आत्ताच ऑलरेडी याला ताकद नाही लागत. थोडी वेळ तुम्ही 15 मिनिटं उभे राहील तरी बसून घेतो कुठेतरी. खरे नाही, माझा धंदा आहे ना हार्ड आहे आणि मला कंटिन्यू उभं राहायला लागतं. उभं राहिले ह्या पायला कळ लागते. हो जास्त म्हणून कमर डावा पाय दुखतो, जड पडतो, मग यायला कळलं लागतं. आणि ज्या दिवशी मी वजन उचललं की गम असं बसून उठले, झोपून उठले वाकडं वाकडं चालतं. हो सरळ आणि पाठ खूप दुखते ना, असं पिकल्यासारखं. त्याचं कारण हे इथून पुढं 10 किलोचं पुढं वजन उचलायचं आहे तर बेल्ट लावल्याशिवाय वजन उचलू नका. पुढच्या 5 वर्षानंतर पुढे तर खूप हार्ड काम, कमीत कमी 20 किलो. बेल्ट लावल्याशिवाय वजन उचलू नका. काम बंद करा असंही सांगितलं. बेल्ट लावल्याशिवाय जर तुम्ही बिना बेल्टचं काम केलं पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला उचलून आणावं. वजन उचलायचं आहे याचं राहणार नाही. 3 दिवसांनी फरक पडेल. 10 दिवसात 30% प्रॉब्लेम मर्यापर्यंत. म्हणजे तुम्ही बिना बेल्टचं काम केलं, पालतं झोपले, तुम्ही पालतं जास्त झोपत असतो. नाही बिना बेल्टचं वजन उचललं, बिना बेल्टचं काम केलं, बिना बेल्टचा प्रवास केला, त्रास परत होणार. त्याला 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं आणि 30 डिग्रीत बसायचं किंवा झोपायचं नाही. एवढं नाही. प्रवास माझा खूप आहे, गाडी कंटिन्यू चालवायला लागते. छोटी गाडी आहे, पिकअप आहे. काय अडचण, बेल्ट लावून करा, तुम्हाला प्रॉब्लेम नाही. झोप येत नाही ना बेल्ट लावायची. झोप येत नाही, फक्त प्रवासात काम करताना ज्यावेळेस मानकेची मुवमेंट होते ना त्याच वेळेस बस. ही तुम्ही पेन किलर खाता का? नाही दाखवलं नाही का नाही, टाचीचं दाखवलं होतं. त्याच्यावर तुम्ही मरेपर्यंत जर इलाज केला ना मला टाच बरी करून दाखवा, तुमचे पैसे मी बरं. प्रॉब्लेमच नाही त्याच्यात. हिनच बंद आहे टाचीची. या बाई हिनच कोणते डॉक्टर मला एक्सरे केला होता, हार्ड वाढलेलं आहे म्हणे. असं काही नाही. जास्त करून काय करतो, अंगावर काढून घेता काम जास्त. तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्ही भारतामध्ये कोणत्या डॉक्टरकडे जा, फक्त बिना स्टोराईडची टाचेवर ट्रीटमेंट करून मला बरा करून दाखव, तुमचे पैसे मी बघतो. अच्छा, टाचेमध्ये प्रॉब्लेमच नाही, सगळं पॉइंट आहे. आता जसं मी पोटरी दाबली, पोट प्रॉब्लेम नाही पण भरपूर दुखते, त्याचं कारण हे येत आहे. हे मी सिद्ध करून दाखवू शकतोय. आपण फक्त तिथे ट्रीटमेंट घेतो, मेन मूळ दुखणं वेगळीकडेच आहे. सगळ्या पेशंटचं हेच कारण आहे, तुमचे तिन्ही पेशंट हेच आहे. आजार आहे भलता वेगळीच करतात. सकाळी झोप येतो आणि हे मी तोंडी मी नाही सांगत, हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. नाही, माझी झोप येतो उठल्यानंतर आहे ना पाठ खूप पिकल्यासारखी वाटते. असं पाठ दुखते. जाडगादी झोपता का कडक याच्यावर झोपता? नाही, खाली ते याच्यावर कशा रग नाही का, टाचूनची इथं दुखते तर इथं दुखते? खाली खाली हा तिथं इंजेक्शन घेतलं तुम्ही? नाही घेतलं. ते हाड वाढलंय ना, ते एक्सरे मध्ये याचं हाड दुखत नाही ना, जाऊन याचं एक सरकार त्याचं हाड नाही वाढ दिसतं माझ्या बॅट
पाय इकडे डोकं इकडे. तुमचं पाय डॉक्टरने युरिक ऍसिड B12 D3 हो, चेक सर्व केलं. सर्व ऍसिडच म्हणतात जास्त करून. करायचं. हात दुखले का. काहीच नाही खालचा पाय सरळ पाय इकडे डोकं. 2 निडल लय बरं. बरं, किती टक्के फरक पडला मग? नाही नाही एवढ्या पुरतं तेवढ्याच गोळ्या संपत. 3 वेळा ट्रीटमेंट घेतली. तरी मी जरी तुमची टाचर ट्रीटमेंट बसलो नस जर चालू नाही झाली तुमची टाच बरी होणार नाही. थोडं दुखेल ना टाचेला, घाबरू नका. दे बरं तुमच्यावरती 5 दुखेल. हो पूर्ण पाठ कंबर डाव पाय. थोडंसं करून हात मारले. तो बी काय काय पाठ कंबर डाव बाबांना घेऊन येऊ पण त्यांच्या आडवेला नाही मोडत नाजूक बघून बघून म्हणजे हे लावतही पाहिजे पंप उद्या आणू का उद्या सकाळी एकदम फ्रेश आहे. काही नाही अजून काम करतात पाय दुखतो आता पाय त्रास देतो लचकतो जागी. काठी आणली तर काठी नाही आता वापरायची. झटके मारतोय टाकीला बघा तर गरम सारखे मारतोय. झटका मारतोय का टाकी पावर बस ना. हो पोचतोय ना. वेरिको वेन्स करता आहे का सर ते? प्रमाण जास्त करता येत नाही मला झालेलं आहे प्रमाण जास्त नाही माझं टाइम वाढू नये म्हणून काय यांना पण मागणी डॉक्टर आहे ना त्यांनी ते कमरेचे ते काय म्हणतात ना ते गाडी चालू ते होमिओपॅथिकवाले मॅडम आहे टाकून तुमच्याकडं इथं जर पप्पा जर करशील का व्यवस्थित मला दाखवतो काय असं. मी गेलो त्यांच्याकडे हिला घेऊन ना चाललंच माझी नाच बघून तो तुमच्या कंपनीचा डिस्क राहते माझं. किती दिवसांनी जाते सांगितलं. इथं संध्याकाळी कसं आहे हॉस्पिटल सकाळी तुम्ही गाडी जास्त मी बाहेर गावी असतो. ही जी डिस्क आहे ना आणि तुमची ही काय म्हटली आता कमरेची डिस्क एखाद्या वेळेस येऊ शकते. मला भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणजे काहीच नाही.